प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्यासाठी होतो। या धाग्यामुळे पक्षी तसेच मानवी जीवितास तीव्र इजा होण्याचा धोका असतो। त्यामुळे अशा धाग्यांचा वापर तसेच इतर वेळी नायलॉन मांजाची धाग्यांची निर्मिती, विक्री, साठवणूक व वापर करण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे। संपूर्ण जिल्ह्यातील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदारांना नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे। पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अशा अविघटनशील नायलॉन मांजामुळे गुरांना उद्भवणारा धोका, माती व पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरणे तसेच एकंदरीत परिस्थितीत प्राणीजातीला उद्भवत असल्याने प्रतिबंध घालण्यात आले आहे। पतंग उडविताना केलेल्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्रे बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवितहानी होणे याबाबतची जनजागृती स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस विभागाने करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत। सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे। सदर आदेश 31 जानेवारी पर्यंत लागू राहणार आहे, असे जिल्हा दंडाधिकारी सूरज वाघमारे यांनी कळविले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।